नमस्कार. पृथ्वीच्या हेकेखोरपणामुळे आनंदीने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो, पण तुळशी मातेने मात्र आनंदीला थांबवलेलं असतं. इकडे पृथ्वीला शांत झोप लागलेली असते. त्याच वेळेला पृथ्वीच्या डोक्यावरून कोणीतरी हात फिरवतंय असा त्याला भास होतो आणि लगेच पृथ्वी डोळे उघडतो. डोळे उघडताच पृथ्वीला समोर समिधा दिसते. समिधाला बघून पृथ्वीच्या डोळ्यात पाणी येतं. तो तिचा हात हातात धरत म्हणतो, आई, आई तू आलीस. आई, कितीतरी वर्षांनी आज मी तुला पाहिलं. तेव्हा समिधा बोलते, पण बाळा, मला भेटून मात्र तुला आनंद झाला नाही. माझी मुलं अशी हेकेखोर कशी वागू शकतात, हाच प्रश्न माझ्या मनाला पडलाय. त्यावेळेला पृथ्वी बोलतो, आई, आई तू काय बोलतेस कळतच नाहीये मला. खरं सांगू का आई, खरं तर तू माझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजेस, पण तुला मात्र आमचंच वागणं खटकतं. त्यावेळेला समिधा बोलते, हो, अरे तुम्हाला दिसत नाही का, या घरातून मी निघून गेल्यानंतर हे घर अगदी कोलमडून पडलं होतं. कोणच हे घर सावरायला नव्हतं, पण आनंदी आल्यानंतर या घराला घरपण आलं आणि तुम्हा तिन्ही मुलांना स्वीकारलं. तुम्ही कधी तिचा विचार केलात? अरे तिचं सुद्धा एक वय मोठं असणाऱ्या माणसाशीच लग्न झालंय ना. तिच्या स्वप्नात सुद्धा कोणीतरी राजकुमार असेलच, पण तिने मात्र तुमच्या वडिलांना स्वीकारलं, परिस्थिती स्वीकारली. अरे तुमच्याशी मैत्रीचं नातं निर्माण केलं. या घराची मालकीण असून सुद्धा या घरात नोकर बनून तुमच्या समोर राहिली. अरे तुम्ही स्वतः कधी बघितलं का तुमच्या वडिलांना आनंदीच्या जवळ जाताना? त्यावेळेला लगेच पृथ्वी बोलतो, पण आई, तुझी जागा त्यांनी तिला दिलीच कशी काय? तेव्हा लगेच समिधा बोलते, वा पृथ्वी वा. अरे तुम्ही कामाच्या निमित्ताने इकडे तिकडे जात असता, तुमची स्वप्न रंगवत असता. अरे माझा नवरा सुद्धा ऑफिस हे ते करतच असतो, पण रात्रीचं काय, त्याला सुद्धा वाटतच असेल ना त्याच्यासोबत कुणीतरी गोड बोलायला पाहिजे म्हणून. पण त्याने मात्र कधीच तुमच्याकडे काहीच व्यक्त केलं नाही. आणि खरं सांगायचं तर आनंदीशी लग्न सुद्धा त्यांनी परिस्थितीमुळे केलं. त्यांनी माझी जागा कधीच तिला दिली नाही. आणि तू मात्र असा विचार करतोस पृथ्वी, स्वतःच्या वडिलांना काही नाही बोलण्या एवढा तू मोठा झालास का? पृथ्वी, मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तेव्हा लगेच पृथ्वी बोलतो, बस झालं आई, म्हणजे तुला असंच वाटतं की माझंच चुकलं? तेव्हा समिधा बोलते, हो पृथ्वी, हो, तुझंच चुकलंय आणि तुझी चुकी तू मान्य केलीच पाहिजेस. पृथ्वी, मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही. तेव्हा मात्र पृथ्वीला खूपच राग आलेला असतो. पृथ्वी म्हणतो, आई, आई काय केलं पाहिजे मी? त्यावेळेला समिधा बोलते, पृथ्वी, अरे विचार कर. तुम्ही या घरात आल्यानंतर तुम्हाला मायेनं खाऊ घालणारी कोण होती? आनंदीच होती ना. अरे तुझ्याबद्दल तुझ्या वडिलांशी बोलणारी कोण होती? आनंदीच होती ना. तुझ्या आणि तुझ्या वडिलांमधला दुरावा कोणी कमी केला? आनंदीनेच ना. पृथ्वी, हा विचार तू केलास का? त्यावेळेला पृथ्वी बोलतो, आई खरं सांगू, या घरात आल्यानंतर आनंदीला बघता क्षणी तुझी आठवण झाली. खरंच सांगतो, तिच्या हाताच्या सुद्धा मी पाया पडलो. पण जेव्हा ती मिस्टर निंबाळकरची बायको आहे हे सत्य समजलं, तेव्हा मात्र पायाखालची जमीन सरकली. त्यावेळेला समिधा बोलते, अरे पण तू हा विचार करायला पाहिजे होता. आनंदीकडे बघून तुला हे समजलं नाही का, आनंदी हे घर जोडणारी आहे, तोडणारी नाही. आनंदीनेच या घराला जवळून अगदी जपलंय. त्यावेळेला पृथ्वी बोलतो, सगळं काही मला समजतंय, पण मी काय करू? मी तुझी जागा कोणालाच देऊ शकत नाही. तुझ्या जागेवर मी कोणालाही पाहू शकत नाही. तेव्हा मात्र समिधा बोलते, एक मिनिट, तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? जरा विचार कर. अरे कधी आनंदीने माझी जागा घेण्याचा विचार तरी केलाय का? अवॉर्ड सुद्धा स्वीकारताना तिने फक्त आणि फक्त तो अवॉर्ड मला स्वतःहून प्रदान केला. तुला माहिती तरी आहे का, तिने कधीच माझी जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही. प्रत्येक ठिकाणी तिने माझंच नाव घेतलं. तुला हे समजलंय तरी का? अरे ती जर का तशी मुलगी असती तर पृथ्वी, हे सर्व असं घडलंच नसतं. आणि तुझ्या वडिलांचं तरी बघ, त्यांनी काही तिला त्यांच्या बेडरूममध्ये जागा दिली नाही.
अरे उलट तुम्ही मुलांनी त्यांना एकत्र आणायला पाहिजे होतं. तुम्ही काय करताय? माझे हे संस्कार नव्हते तुमच्यावरती. तेव्हा मात्र पृथ्वीचे डोळे भरतात आणि पृथ्वी स्वतःचे डोळे पुसत असताना समिधा मात्र तिथून नाहीशी झालेली असते. पृथ्वीने डोळ्यावरून हात काढताच पृथ्वी मोठमोठ्याने आई आई अशी हाक मारत असतो, पण समिधा मात्र कुठेच नसते. तेवढ्यात मिताली आणि प्रांजल उठतात. प्रांजल मोठ्याने बोलतो, दादा दादा रे काय झालं? त्यावेळेला मिताली बोलते, दादा तुला आईची आठवण आली का? तेव्हा पृथ्वी बोलतो, नाही ग, आईची आठवण तर रोजच येत असते, पण आज मात्र आईने प्रत्यक्षात येऊन माझे कान खडसावले. माझी चांगलीच जिरवली. जो माज होता ना तो साप उतरवला. मिताली, प्रांजल, आपण खूप चुकीचं वागत होतो. आपण असं वागायला नको होतं. आपण समिधाची मुलं आहोत. आपल्यावरती जे संस्कार आहेत ना ते चुकीचे आहेत असं आपण दाखवून दिलं. तेव्हा मिताली बोलते, दादा रे काय झालं? दादा अरे तू काय बोलतोयस? मला खरंच कळत नाही. दादा प्लीज जे काही आहे ना ते स्पष्टपणे बोल बघू. तेव्हा मोठ्याने पृथ्वी बोलतो, आपण आनंदीला स्वीकारलं पाहिजे. त्यावेळेला लगेच मिताली बोलते, दादा काय बोलतोयस तू? मिस्टर निंबाळकरनी आपल्या न कळत त्या आनंदीशी लग्न केलं. त्या आनंदीला या घरचं स्थान दिलं, आपल्या आईचं स्थान हिरावून घेतलं आणि त्याच आनंदीला आपण स्वीकारायचं. दादा तू असं कसं काय बोलू शकतोस? त्यावेळेला पृथ्वी बोलतो, मी जे काही बोलतोय तेच सांगतोय तुला. आपण आनंदीला स्वीकारलंच पाहिजे, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. तेव्हा मात्र मिताली बोलते, दादा तू काय बोलतोयस कळतंय का? त्यावेळेला पृथ्वी बोलतो, हे बघ मिताली, मी जे काही बोलतोय ते खरं आहे आणि आईची सुद्धा हीच इच्छा आहे की काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही आनंदीला स्वीकारायचं आणि हेच मला पाहिजे. तेव्हा मात्र मिताली आणि प्रांजल बोलतात, आईने सांगितलं आनंदीला स्वीकारा म्हणून. त्यावेळेला लगेच पृथ्वी बोलतो, हो आईचीच इच्छा आहे. त्यावेळेला लगेच पृथ्वी बाहेर पडलेला असतो आणि तिच्या पाठोपाठ प्रांजल आणि मिताली सुद्धा बाहेर आलेली असतात. आनंदी अंगणातच उभी असते. पृथ्वी मोठमोठ्याने आनंदी अशी हाक मारत असतो. त्यावेळेला सगळेजण बाहेर आलेले असतात. त्याच वेळेला युगंधर मोठ्याने बोलतो, काय झालं आणि काय चाललंय काय तुमचं? अरे आता रात्रीच्या वेळेला सुद्धा त्या मुलीला तुम्ही शांत झोपून देणार नाही आहात का? आता तिने काय केलं? त्यावेळेला लगेच पृथ्वी युगंधर समोर हात जोडतो आणि म्हणतो, मला माफ करा, माझं चुकलं. मी असं वागायला नको होतं, पण जे आहे ना ते स्पष्टपणेच बोलतो. आता मात्र मला या विषयावर वाद घालायचा नाही. आनंदी कुठे आहे? प्लीज बाबा सांगा ना, आनंदी कुठे आहे? तेव्हा मात्र युगंधर बोलतो, काय बोललास तू? बाबा? चक्क तुझ्या तोंडातून बाबा हा शब्द निघाला. तेव्हा लगेच पृथ्वी बोलतो, सांगा ना आनंदी कुठे आहे? प्लीज सांगितलं तर बरं होईल. त्यावेळेला लगेच युगंधर बोलतो, आनंदी असेल की तिच्या किचनमध्ये. तेवढ्यात मात्र सुनीताताई बोलतात, नाही मालक साहेब, आनंदीताई तर किचनमध्ये नाहीच आहेत. त्यांचं गाठोडं सुद्धा नाहीये. खरं तर मी तुम्हाला हे सांगायला येणारच होते, पण तेवढ्यात मात्र पृथ्वी सरांची हाक ऐकू आली. त्यावेळेला मालक साहेब बोलतात, काय आनंदी घरात नाहीये? आनंदी घरात नाहीये हे तुम्ही आम्हाला आधी सांगायला नको होतं का? त्यावेळेला लगेच शिल्पाताई बोलते, अरे जाऊ देत ना युगंधर, एकदाची पिढा गेली घरातून. अरे काय गरज आहे? आणि तसाही विचार करायची अजिबात गरज नाही. त्यावेळेला लगेच विद्याधर बोलतो, बघितलंस का पृथ्वी, ती आनंदी घरात नाही म्हटल्यावरती तुझ्या बापाला कसा त्रास होतोय. अगं बघ तिच्याकडे बघ. त्यावेळेला लगेच पृथ्वी बोलतो, काका प्लीज, आनंदी कुठे आहे हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे आणि आनंदीने या घरासाठी काय काय केलं हे विसरू शकत नाही. त्यावेळेला विद्याधर बोलतो, पृथ्वी अरे काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? अरे तू असा कसा काय बोलू शकतोस? अरे जरा तरी विचार कर बोलण्याआधी. अरे काल परवा तर त्या पोरीचा तू तिरस्कार करत होतास, तिला डोळ्यासमोर धरत नव्हतास आणि आता मात्र तू तिचा विचार करतोस. त्यावेळेला लगेच पृथ्वी बोलतो, हो करतोय तिचा विचार, कारण आजपर्यंत माझ्या आईने माझे कान कधीच खडसावले नव्हते, पण आज मात्र माझ्या आईने माझे कान खडसावले.
मला माझी योग्य ती लायकी दाखवली आणि म्हणूनच कदाचित आज मला कळून चुकलं हे सर्व. आनंदी या घरासाठी किती योग्य आहे हे मला कळालंय. तेव्हा मात्र शिल्पा बोलते, काय चाललंय काय पृथ्वी तुझं? काल परवा तर तिचा तिरस्कार करत होतात आणि आज तिला या घरात राणी बनवताय का? तेव्हा लगेच माई बोलते, पृथ्वी, मिताली, प्रांजल, अरे आनंदी या घरासाठी काय आहे ना तुम्हाला नाही माहिती आणि तुम्ही विचारच करू शकत नाही. खरं सांगू का पृथ्वी, तुम्ही जेव्हा आनंदीबद्दल नाही नाही ते बोलत होतात ना तेव्हा माझं मन अगदी खायचं. मला काय व्हायचं ना ते मी तुम्हाला सांगू शकत नव्हते. पण पृथ्वी, आता तरी विचार करा तुमच्या वागण्याचा, तुम्ही काय वागताय त्या गोष्टीचा. तेव्हा मात्र पृथ्वी बोलतो, प्लीज प्लीज माई, आनंदी कुठे आहे? आणि तेवढ्यात मात्र त्यांचं लक्ष दरवाजाकडे जातं आणि पृथ्वी वगैरे सगळेजण बाहेर आलेले असतात. आनंदी गाठोडं घेऊन बाहेरच बसलेली असते. आनंदीच्या डोळ्यात पाणी असतं. त्याच वेळेला पृथ्वी मोठ्याने हाक मारते, आनंदी. त्यावेळेला आनंदी उठते आणि म्हणते, पृथ्वी, पृथ्वी तू इथे काय करतोस? त्यावेळेला लगेच आनंदी बोलते. असं बोलताच पृथ्वी बोलतो, आनंदी कुठे चाललीस तू? आनंदी, हे सर्व काय चालू आहे? एवढ्या रात्री तू घरातून बाहेर कशी काय पडू शकतेस? त्यावेळेला लगेच आनंदी बोलते, पृथ्वी, पृथ्वी, अरे मी हे घर सोडून जातच होते, पण खरं सांगू का या घरातून माझे पायच निघत नाहीत. पृथ्वी, मला काय करावं ना तेच कळत नाहीये. पृथ्वी, प्लीज प्लीज मला माफ कर. त्यावेळेला लगेच पृथ्वी बोलतो, आनंदी प्लीज, अगं तू आमची माफी काय मागतेस? माफी तर आम्ही तुझी मागायला पाहिजे. आनंदी प्लीज, एवढं सुद्धा आम्हाला दूर करू नकोस आणि एवढं सुद्धा आम्हाला पश्चाताप होईल असं गिल्टी करू नकोस. त्यावेळेला लगेच आनंदी बोलते, पृथ्वी, पृथ्वी असा विचारच करू नकोस. मला तुम्ही सगळेजण एकत्र पाहिजे. तुमच्या वडिलांपासून दूर गेलेले नको आहात. तुम्ही सगळेजण एकत्र राहा, आनंदी राहा. मला इथून निघून जाऊ देत. मालक साहेब, मालक साहेब, खरंच माफ करा मला. आजपर्यंत मी तुम्हाला सर्वांना एकत्र आणण्यासाठीच प्रयत्न केले. मला कुठेही काही पुढे पुढे करायचं नव्हतं मालक साहेब. त्यावेळेला लगेच युगंधर बोलतो, आनंदी, त्यासाठी तुला घर सोडून जायची गरज नाही. त्यावेळेला लगेच आनंदी बोलते, मालक साहेब बस, आजपर्यंत सगळं काही तुमचं ऐकलं, पण आता मात्र नाही या मालक साहेब. मला या घरातून निघून जाऊ देत आणि मी या घरातून निघून गेले ना तरच बरं होईल. मालक साहेब प्लीज विचार करा तुम्ही. तेव्हा मात्र लगेच मिताली, प्रांजल आणि पृथ्वी आनंदीला बोलतात, पण आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाही. आनंदी, तू या घरातच राहायचं आहे आमच्यासाठी. तेव्हा आनंदी बोलते, काय? अरे तुम्ही काय बोलताय? कळतंय का तुम्हाला? तुम्हाला त्रास होऊ शकतो माझ्या इथे राहण्याचा. प्लीज प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नका. त्यावेळेला लगेच पृथ्वी बोलतो, आनंदी, आम्हाला कळतंय तुला आमचा राग आहे म्हणून तू असं बोलतेस, पण आनंदी प्लीज प्लीज विचार कर. आम्ही जे काही बोलतोय ना ते खरं बोलतोय. आनंदी, आम्हाला तू या घरात पाहिजेस. तुझा मायेचा हात आमच्या डोक्यावरती कायम पाहिजे. आम्हाला मान्य आहे तू आमच्यापेक्षा खूप लहान आहेस, तरी सुद्धा एक आईने जे आपल्या मुलांसाठी केलं असतं ना ते सर्व तू आमच्यासाठी केलंयस. आनंदी, खरं सांगू का, तू या घरासाठी खरोखर खरोखर काय आहेस ना ते शब्दात मांडू शकत नाही मी. आनंदी प्लीज प्लीज या घराला सोडून जाऊ नकोस. त्यावेळेला आनंदी बोलते, पृथ्वी, खरंच खरंच मी या घरात राहू शकते. अरे मी नोकर म्हणून सुद्धा या घरात राहीन. मला काही एक फरक पडत नाही, पण माझ्यामुळे या घरात भांडणं नकोत. तेव्हा लगेच मोठ्यानी पृथ्वी बोलतो, तुला नोकर बनून या घरात राहायची गरज नाही. आनंदी, तू या घरासाठी काय आहेस ना हे मी आता सर्वांना सांगणार आहे. त्यावेळेला लगेच युगंधर बोलतो, म्हणजे काय करणार आहात तुम्ही? त्यावेळेला लगेच आनंदीला ती तिन्ही मुलं आई अशी हाक मारतात. त्यावेळेला आनंदी बोलते, काय तुम्ही मला आई अशी हाक मारली? त्यावेळेला शिल्पा आणि विद्याधर मोठ्याने ओरडतात, पृथ्वी, पृथ्वी, काय चाललंय तुमचं? कळतंय का तुम्हाला? अरे असं कसं काय तुम्ही तिला आई हाक मारू शकता? कळत नाहीये का? पृथ्वी, जरा विचार कर. त्यावेळेला लगेच पृथ्वी बोलतो, बस, आता जे खरं आहे ते खरं आहे आणि मी आनंदीला आई अशी हाक मारलीये म्हटल्यावरती विषय समाप्त. आणि प्लीज या सर्व गोष्टी बंद करा
कारण मला या गोष्टी अजिबात ताणायच्या नाहीत. तेव्हा मात्र विद्याधरला खूपच राग आलेला असतो. विद्याधर मोठ्याने बोलतो, वा पृथ्वी वा, शेवटी दाखवलंसच तू तुझ्या आईचा अधिकार या बाईला दिलास. अरे ही पोरगी म्हणजे या घराला लागलेली कीड आहे, कीड. तेव्हा पृथ्वी विद्याधरच्या अंगावर धावत जातो आणि म्हणतो, कीड ती नाही, या घराला लागलेली कीड तू आहेस. काका तू काय काय केलंस ना ते आम्हाला सर्वांना माहिती आहे, आणि तू आमच्या बापावरती हे सर्व घातलंस. अरे तू त्या दिवशी हे सर्व सांगत होतास ना तेव्हा सुद्धा तुझ्यावरती विश्वास नव्हता, पण मनातला राग तो शांत करण्यासाठी आम्ही तुझं हे सगळं म्हणणं ऐकून घेतलं. तुला काय वाटलं शलाका मावशीन तू जे सांगशील ते आम्हाला पटेल? तर कधीच पटणार नाही. अरे तुम्ही काय वृत्तीची माणसं आहात ना ती आम्हाला माहिती आहे. तेव्हा विद्याधर मात्र चिडलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आनंदीला युगंधर स्वीकारेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.